भार्गव पाटील आयकॉन हे दोन फलंदाज सुरुवात करतील या डावाला. दुसऱ्या बाजूने गोलंदाज म्हणून कुरंगादेवी कुरंग संघाकडून रवी किरण आशेचा किरण पहिल्या षटकासाठी दाखल होतोय. दोन खेळाडू 30 षटवर्तुळाच्या बाहेर असतील. 50-50चं षटक हे देखील महत्वाचं आहे. आमच्या माता भगिनींसाठी विशेष महिला गॅलरी उभारलेली आहे, त्यामुळे आपण उभं राहून मॅचेस पाहू नका. मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे ती आपल्या माता भगिनींसाठी आहे, त्यामुळे आपण तिथे असं नसतं बा. ही विनंती आमच्या आयोजकांच्या वतीने आलेली आहे, त्यामुळे आपल्यासाठी विशेष गॅलरी आहे. आज आहे 22 मार्च. 12 वाजून गेलेत, म्हणजे आजच्या दिवसाची जी रात्र येईल ती अंतिम रात्र असेल. तिथे तुम्हाला विजेते बघायला मिळतील. चॅम्पियन्स टीम लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड वर्तुळामध्ये ही VIP गॅलरी, तिथे आमचे मान्यवर आपलं स्वागत आहे. गोलंदाज रवी किरण पहिलाच बॉल सटीक यॉर्कर बॅकलिफ्टला थोडंसं खाली आणलं. पप्पू पहिल्याच बॉलवर सन्मान देतोय. डॉट बॉल. रवी किरणच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला मिळाले. पहिलाच बॉल सटीक यॉर्कर टाकलाय. पुढचा चेंडू प्रफुल्ल तावडेसाठी. फुललेनचा बॉल मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. धाव घ्यायची आहे. येस नो वेट अखेर माघारी जाईल. येस वेट नो हे शब्द क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्वाचे ठरतात. यावेळेला कॉलमध्ये थोडासा अभाव, परंतु त्यानंतर परतीचा प्रवास सुखरूप केलाय. प्रफुल्ल तावडेने 2 चेंडूवर धाव आलेली नाहीये. फलकावर धाबा आहेत 0 धाबा. निखिलजी लांजेकर गणेशजी कोतवडेकर यांच्याकडून 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. बाहेर निघालाय बॉल. पंच कळवतायत वाईट बॉल. अतिरिक्त टन बळवला भरपूर चेंडू आणि त्यामुळे वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्राच्या रूपाने आता धावसंख्येचा श्री गणेशा. मिनी हेलिकॉप्टर बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. रनमेल फक्त 1. प्रफुल्ल तावडीचं खातं उघडलं. फलकावर आहे 2 धावा. विश्वदीप कोंडगी दोन्ही संघांनी यादीचा सामना जिंकला. ही दोन्ही गावं शेजारी आहेत आणि 2 शेजारी आजच्या रात्रीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये. रवी किरण पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहे. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा बाहेर निघालाय. अशा बेला पुढचा चेंडू लेफ्ट हँडर बॅटर साठी. स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन. 30 यार्ड वर्तुळावर ऑन साईडला अजून एक फुललेनचा बॉल. चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. 4 धावा. षटकामध्ये फुल टॉस होता आणि त्याला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धाबा शेवटच्या चेंडूवर. 2च्या मदतीने फुलकावर धाबा आहेत 9 धाबा. P1चं षटक संपलं.
शांत संयमी सुरुवात केली आहे. विश्वदीप कोणगेचे फलंदाज भार्गव आणि प्रफुल्ल या दोघांमध्ये पहिल्या षटकात 9 धावांची भागीदारी आणि या सरासरीने जर केले तर 45 पर्यंत मजल मारू शकतील. पण तो आता येणारी जी 4 षटकं आहेत त्यामध्ये धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं राहील. एक चांगलं लक्ष एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 9 धावा फलकावर. त्यामध्ये भार्गव पाटीलने 3 बॉलमध्ये 7 काढल्यात. प्रफुल्ल 3 बॉलमध्ये 1. थोडासा वेळ घेतोय. मागच्या मॅचमध्ये संघासाठी चांगले योगदान दिलं. सलामीला आल्यानंतर पॉवर प्ले भेटण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी या फलंदाजांनी शांतपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. पहिला चेंडू पिकअप शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय चेंडू. येतोय या चेंडूवर मिळाला हा चौकार. प्रफुल्ल तावडेच्या बॅटमधून 4 धावा. फुटला गेला. थोडीशी जागा स्वतःसाठी बनवली आणि त्यानंतर चेंडूची जागा दाखवली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला चेंडू. इथे मिळालाय चौकार. प्रफुल्ल तावडे पहिल्या षटकामध्ये मी मगाशीच उल्लेख केला की तो थोडासा वेळ घेतो, वाट पाहतो आणि मग वाट लावतो. त्यानंतरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. थोडासा दिशाहीन यष्टीरक्षक अजूनही चेंडूला शोधतोय. गुगलला जाऊन एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधला. तोपर्यंत 2च धावा खात्यामध्ये जमा झाल्या. या 2च्या मदतीने फलकावर आहेत. आतापर्यंत 15 धावा बिनबाद. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आणि एखादी विकेट अपेक्षित असेल कुरुंगादेवी कुरंग संघाला. जर विकेट आली तर तो दबाव टाकता येईल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी अनिकेत या षटकामध्ये पुढचा चेंडू घेऊन प्रफुल्ल तावडेसाठी तयार. अजून एक वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न. मिडॉनला थोडस खराब क्षेत्ररक्षण पण तो बॅकअप मिळालाय. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूसाठी दाखल झाला. बॉल थांबलेला नव्हता मात्र बॅकअप दिलाय. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास क्षेत्ररक्षकाने पूर्ण केला. तोपर्यंत 1 धाव खात्यामध्ये जमा झाली. फलकावर आहे 16 धावा. आजच्या रात्रीमध्ये 4थी रात्र. सामना क्रमांक 5. आजचे तारे सितारे पुन्हा एकदा मैदानात येतील. त्यांचा दमदार खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. फुल टॉस आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय भार्गव पाटील. सबसे कातिल षटकार. रविवारचा दिवस आणि मेजवानीचं प्रारूप असावं आणि त्या मेजवानीवर ताव मारावा तसाच या फुलटॉसवर ताव मारला भार्गव पाटीलने. कमालीचा फटका. अजून एक वेळा तोच प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. गोष्टांकित क्षेत्राच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचांचा सिग्नल आलाय. लेग बाय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फुलकावर धावा आहेत 23 धावा. 23 फॉलन. विकेट आलेली नाहीये. ते विकेटचं गुपित सिक्रेट कोणता गोलंदाज जो उलगडणार या डावामध्ये. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला शिल्लक आहे. भार्गव 5 बॉलमध्ये 13 वर सध्या फलंदाजी करतोय. भेदक यॉर्कर टाकलाय. बॅट फिरवेपर्यंत चेंडू वेगाने विकेट किपरला देखील बीट करत असताना बघायला मिळाला. गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेने गेला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळाली. आता 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 24 धावा 12ची सरासरी. ही सरासरी चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं तर या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. 13 धावा खर्च केल्या अनिकेतने. भार्गव खेळतोय 6 बॉलमध्ये 13 वर. प्रफुल्ल तावडे 6 बॉलमध्ये 8 वर फलंदाजी करतोय. 3 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. आपण पाहतोय युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी
2026 चौथी रात्र. या चौथ्या रात्रीमधून कोणता संघ बाजी मारणार? पहिल्या रात्रीमध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली, दुसऱ्या रात्रीमध्ये आदी स्पोर्ट्स, तिसऱ्या रात्रीमध्ये आपण काल बघितलं गावडे आंबेरे दिवांशी 11 गावडे आंबेरे हा संघ तिसऱ्या रात्रीमध्ये पुढच्या फेरी दाखल झालाय. आज चौथ्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल याचं उत्तर तुम्हाला शेवटच्या सामन्यामध्ये मिळेल. हे प्रेक्षक गॅलरी आमचे सर्व प्रेक्षक मायबाप क्रिकेट प्रेमी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत, आपला पाठिंबा हीच आमची खरी ऊर्जा आहे. स्वरूपदादा गुरव यांनी पाहिलेले ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भरपूर मेहनत केली गेली आणि त्यानंतर हा सोहळा आपण सर्वांच्या सहकार्याने पाठिंब्याने एका मोठ्या उंचीवर जाताना बघायला मिळतोय. त्यामुळे आपल्या सर्वांचं धन्यवाद. विशेषतः मायबाप क्रीडा रसिक आपण या सोहळ्याला डोक्यावर घेतलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गुडघा टेकवला होता खाली, ऑन साइडला टार्गेट, स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये खेळायचा होता. पंचांचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा झाली. फलकावर आहेत 25. सुयश आयकॉन लेग स्टंपचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये खेळलाय. फलकावर धाबा आहेत 26 धाबा. आता पारितोषिकामध्ये वाढ झाली आहे. निखिल प्रकाश लांजेकर, गणेश कोतबडेकर यांच्याकडून 3 षटकारासाठी यादी 5,000 होते, आता 5,555 झालेत. आजच्या शेवटच्या सामन्यापर्यंत कदाचित 10,000 पर्यंत जाऊ शकेल. उद्याच्या रात्रीमध्ये लांजामधल्या सगळ्या ATM मधली कॅश खाली होणार आहे. त्याचं कारण उद्याची अंतिम रात्र आणि ती सगळी कॅश या क्रीडांगणावर लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघायला मिळेल. मग उद्या कोणी ATM मध्ये जाऊ नका, उद्या मैदानावर या. शेवटची रात्र आहे, आपलं स्वागत असणार आहे. बहुसंख्य क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचलाय. फलकावर आहे 27 धाबा. 11.57 म्हणजे जवळपास 12ची सरासरी आतापर्यंत राखली आहे या दोन्ही फलंदाजांनी. त्यामध्ये भार्गवचं कॉन्ट्रीब्युशन आहे 6 चेंडूमध्ये 13 धाबा. प्रफुल्ल तावडे 8 बॉलमध्ये 10 वर खेळतोय. 27 धाबा. सुयश बॅक टू बॅक 2 सिंगल. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर, पायावर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होतीये, या चुका करून चालणार नाहीयेत. एक्स्ट्रा धाबा तुमच्यासाठी दुसऱ्या डावामध्ये धोक्याची घंटा वाजवतील, त्यामुळे इथे तुम्हाला अचूकतेवर भर देणं गरजेचं आहे. फलकावर आहेत 28. सुयश पुढचा चेंडू घेऊन तयार. उडवला, पायावर टाकला की मी हात दाखवतो. बॉल पोचलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर समजलं का तुले? प्रफुल्ल तावडे म्हणतात मले. आज संकेत दिलाय, स्लॉट मध्ये टाकला बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. टायमिंग चांगलं होतं. बॅट मध्ये तो स्वीट साऊंड आला टक आणि तिथे निश्चित झालं षटकार. फुलटा सुद्धा समोर खेळाय. लॉंग ऑफला जातोय बॉल. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळतोय प्रफुल्ल तावडे. जसा बॉल तसा फटका खेळायचा. एखादा खराब चेंडू टाकला गेला की त्यावर मात्र गोलंदाजाला पनिशमेंट द्यायची. आणि मागच्या चेंडूवरती बघायला मिळालं 35 वर पोहोचलाय. धाव फलक भार्गव पाटील. आता स्ट्राईक एंडला विकेटचा शोध कुरुंगादेवी कुरंग संघाचे गोलंदाज करतायत, परंतु अद्याप त्यामध्ये यश आलेलं नाहीये. हवेत केळा चेंडू, हवेत एलिव्हेशन, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता विकेट मिळाली. भार्गव पाटीलचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय 35 या धावसंख्येवर. फलंदाज भार्गव पाटील बाद.
टीमला भार्गव पाटील एक चांगला कॅमिओ त्याने पेश केला. तो बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप अजून एक आयकॉन बाद झाला. दुसरा आयकॉन मैदानामध्ये पोहोचलाय. विकेट आली 2.5 षटकानंतर 35 धावा 12.35 ची सरासरी. स्वरूपला सांगतोय प्रफुल्ल तावडे थोडासा वेट कर, धावा येत आहेत, शेवटपर्यंत आपल्याला खेळायचं आहे. 35 धावा आपण बनवल्यात. एक चांगला धावफलक आपल्याला उभारायचा आणि त्यासाठी तुला साथ द्यावी लागेल. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये लो फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका चेंडला 2 फलंदाज मोये आणि आता आयकॉन मैदानाच्या मध्ये आला स्वरूप आणि तो निघाला. खाते उघडता आलेलं नाहीये. अति घाई संकटातने आणि आता फलंदाज बाद होतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा 2 गडी बाद. धावफलक सुरुवात 9 धावांनी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आला होता पण विकेट आली. भार्गव पाटील जसा बाद झाला लगेचच स्वरूप देखील बाद झालाय. आणि आता गौरव टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो आता असेल 50-50चं षटक, 4थं षटक आणि त्यासाठी तुम्हाला ग्रामीण खेळाडूलाच त्या गोलंदाजाचा वापर करत असताना ते षटक द्यावं लागेल. महेश्वरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 3 षटकानंतर 35 धावा फलकावर. चला स्पीड अप करा. टायमर सेट केलेला आहे. त्यामुळे जर टाइम अप झाला तर लगेचच पंच तुम्हाला दंडात्मक कारवाईचा इशारा करतील आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर थोडं स्पीडअप करावं लागेल. पहिलाच बॉल. हा बाई हल्ला लांब 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 जा शोधून आण. षटकार. आणि त्यानंतर बॉलला गोल केलाय. बॉल ढगात पाठवून दिला. समीर गारे स्टँडच्या मागे लांजा नगरीला प्रदक्षिणा घालून आजच्या शेवटच्या सामन्यासाठी बॉल परत येईल एवढ्या लांब मारलाय. ही ताकद आहे या खेळाडूची. फलकावर आहे 41 धावा. अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता. लवकर सफल झाला. बॉल थोडासा उशिराने आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता. येथे देखील मोठी संधी परंतु बीट झालाय. 12 बॉल मध्ये 23 वर खेळतोय. 50-50चं षटक आहे. 14 धावा काढाव्या लागणार आहेत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. अजून 8 धावांची 4 चेंडूमध्ये गरज असेल. 14 धावा काढल्या तर प्लस होतील. 14 पेक्षा कमी आल्या मायनस होतील. महेश्वर पुढचा चेंडू घेऊन अजून एक स्टँड अँड डिलिव्हर. वाडा कुणाचाही असो राडा करायला मी तयार. प्रफुल्ल तावडेच्या बॅटमधून षटकार. आयकॉन बाद झाले असतील तर मी आहे मै हो ना. आजच्या रात्रीमध्ये मी चांगला योगदान देण्यासाठीच आलेलो आहे आणि माझ्या संघासाठी मी चांगली फलंदाजी करेन. महेश्वरला आसमान दाखवलंय परंतु त्याचं प्रत्युत्तर मिळेल का? फलकावर आहे 47 धावा 2 गडी बाद. यावेळीचा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. आत्महत्या केली आहे. गरज नव्हती. जोखीम घेतली. विकेट होईल. विकेट मिळते. धावबादच्या रूपाने प्रफुल्ल तावडे बाद होतोय.
धक्का बसलाय. परंतु त्यानंतर थोडीशी घाई झाली. अति घाई संकटात नाही. धावबादच्या रूपाने विकेट बहाल केली. आत्महत्या म्हणावी लागेल. ही क्रिकेटमधली आत्महत्या होती. थोडासा संयम गरजेचा होता. 3 बॉलमध्ये तुम्ही 12 काढल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूवर तुम्ही 1 ते 2 धावा घेऊ शकत होते, परंतु थोडीशी घाई अंगलट आली आणि हे प्रेक्षक आमचे या क्रीडांगणाच्या सभोवताली जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून मॅचचा आनंद घेतात. आमचा सेल्फी पॉईंट, त्या सेल्फी पॉईंटमध्ये जा, तिथे सेल्फी काढा आणि लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला टॅग करा. उद्याच्या रात्रीमध्ये सर्वाधिक जास्त लाईक असणारा त्या फोटो आणि त्या फोटोमध्ये असणाऱ्या आमच्या प्रेक्षकाला भरघोस पारितोषिक उद्या अंतिम रात्रीमध्ये मिळतील. घड्याळामध्ये आपण जर बघितलं 12:38 झाले तरी देखील आमचे प्रेक्षक इथे गर्दी करून आहेत आणि हे यश आहे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीचं. हे यश आहे आदरणीय स्वरूपदादा गुरव यांच्या कार्याचं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपल्याला सलाम करावा लागेल. त्या जिद्दीने पाहिलेलं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. लो फुल टॉस होता. पायावर टाकण्याचा प्रयत्न. गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावांचा सिग्नल येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. गौरवला मिळत आहे 2 धावा. माफ करा, दीपराजला मिळतात यावेळेला त्या 2 धावा. 49. दोन्ही बंधू मैदानामध्ये दीपराज आणि गौरव हे सख्य बंधू आहेत. दोघेही चांगले खेळतात. मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जे फ्लॅग्स आहेत त्या फ्लॅगच्या अगदी जवळ आहे आपला सेल्फी पॉईंट. त्यामुळे तिथे या. तुमच्या ब्रँडेड मोबाईलमधून ती ब्रँडेड सेल्फी घ्या आणि लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला टॅग करा. आतापर्यंत 14 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतरचा चेंडू फुल लेनचा तुचा बॅकलिफ्टला थोडंसं खाली आणलं. हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेड. 1 धाव मिळाली. षटकाची समाप्ती. या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत तब्बल 15 धावा. म्हणजेच काय आता धावांमध्ये वाढ होईल. चार षटकांचा खेळ संपला. गौरव खेळतोय 3 वर. शेवटच्या षटकाचा खेळ अद्याप सुरू आहे. यानंतरचा सामना बाजारपेठ मित्रमंडळ लांजा विरुद्ध भराडीन माता देवराई. नगरसेवक सिद्धेशजी भुवड यांच्या मालकीचा संघ. दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी तयार राहा. जसा हा डाव संपेल पुढच्या सामन्याचा टॉस होईल आणि त्यासाठी आपल्याला तयार राहायचे. काही अपडेट्स आपल्या टीम मध्ये असतील तर त्या कळवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे आहे शेवटचं षटक. रवी किरण समोर आहे गौरव. पहिला चेंडू गौरवचा. फटका फसलाय मिड ऑफ. चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. गणेशने हा झेल टिपला. संघनायक झेल घेतोय. गौरव जाधवचा खेळ संपला. धक्का बसलाय 4था. रवी किरणला मिळाली विकेट. आशिषचा किरण, रवी किरण, कमलेश मैदानाच्या आतमध्ये. कमलेश चव्हाण मॅन फ्रॉम कोंडगे. कमल्या या नावाने परिचित कमलेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक अनुभवी खेळाडू. गेले अनेक वर्ष सातत्याने या संघाला प्रतिनिधित्व देतोय. विश्वदीप कोंडगेच्या संघामध्ये अनेक खेळाडू आज अनुपस्थित होते. याचा उल्लेख मी पहिल्या सामन्यात केला होता. प्रीतम जाधव असेल, गिरीश जाधव, प्रफुल्ल जाधव, अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. तरी देखील चांगला खेळ होतोय.
रवी किरणने या चेंडूवर देखील विकेट जाईल आणि ती विकेट कुणाची मिळते? दीपराज लहान बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून माघारी परतलाय. मागच्या चेंडूवर झेलबाद, या चेंडूवर धावबाद, विकेट. 5वा धक्का, 57 धावा. लांजा विरुद्ध बराडीन माता देवराई आपल्यासाठी कॉल आहे. टॉस साठी तयार राहा. या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 मध्ये जर काही बदल असेल तर तो आमच्यापर्यंत पोहोचवा. जसा हा डाव संपेल लगेचच टॉस साठी आपण दाखल होणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये सामना क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश जाधव. निलेशला संधी मिळाली पण गणेश जाधव अद्याप आलेला नाहीये. तो देखील या संघामध्ये आहे. त्याला अद्याप प्रमोट केलेलं नाहीये. निलेशला संधी मिळाली. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. 2 बॉलवर 2 विकेट. रवी किरण आशीचा किरण म्हणून विकेट घेतली आहेत. कुरुंगादेवी कुरंगसाठी पुढचा चेंडू घेऊन तयार. निलेश स्ट्राईक इनला. निलेशने पुल केलाय. बॉल लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल होईल परंतु दुसरी धाव नाही मिळणार कारण थ्रो आलाय आणि त्यामुळे एकच धाव खात्यामध्ये जमा झाली. एका धावेच्या मदतीने फलकावर आहेत 58 धावा. 5 गडी बाद. आता स्ट्राईक एंडला कमलेश चव्हाण. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. पिकअप गॅदर थ्रो एकाच ऍक्शन मध्ये त्यामुळे एकच धाव ती देखील प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा आहेत 59. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता विश्वदीप कोंडगेने. आता ते पहिल्या डावात 59 पर्यंत पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निलेशने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. कमी गतीचा बॉल आणि ते कॅच ऑफ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला अशी परिस्थिती. विकेट मिळू शकली असती. तिथे झेल सुटला. त्यानंतर धावा मिळाले. तब्बल 3 धावा खात्यामध्ये जमा होतील. 62 वर पोहोचलाय धाव फलक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघनायक थोडासा नाराज गणेश पाहायला मिळाला. त्याचं कारण थ्रो ओर थ्रो होता. आता शेवटचा बॉल या डावामध्ये. रवी किरण बन्नाट वेगाने एक्सप्रेस बॉल टाकलाय. धाव घ्यायची आहे. धावबाच्या रूपाने अजून एक विकेट. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. पहिल्या धावाचा खेळ संपला. 62 धावा 6 गडी बाद. विश्वदीप कोंडगेने पहिल्या डावामध्ये हार्दिक स्वागत. आपण पाहतोय लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 5वं पर्व आणि 4थी रात्र. या 4थ्या रात्रीमधला सामना क्रमांक 6 रंगेल. एका बाजूला बाजारपेठ मित्रमंडळ लांजा विरुद्ध भराडीन माता देवराई. या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस होईल. राजूजी इंगळे साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. एका बाजूला सागर नागवेकर आणि दुसऱ्या बाजूला मंदार कीर.
राजूजी इंगळे साहेब आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत. आपल्या शुभ असते. आपण टॉस करूया. कॉल असणार आहे टीम छाप असाच कॉल आहे आणि काट म्हणजे टॉस जिंकलाय बाजारपेठ मित्र मंडळ लांजा. धन्यवाद साहेब, आपण मंचावर असं नसतं बा. यानंतर दोन्ही संघ नायक. चला सागर, टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ राहिलाय, आयकॉन चांगले खेळत आहेत, एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. या सामन्यामध्ये काही चेंज केलाय की सेम स्क्वॉड घेऊन खेळणार आहात? नाही, आम्ही सेम स्क्वॉड घेऊन खेळणार आहे. या मॅचमध्ये देखील एक चांगलं बॅटल आम्हाला बघायला मिळणार. हो नक्की. विशिंग यू ऑल दी बेस्ट. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चला आता बॅटिंग करायची. मंदार, तू जर टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? प्रथम क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण आता बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघ तेवढेच तगडे ताकदवान आहेत. एक चांगलं बॅटल रंगणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग करत असताना साधारण 5 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारली पाहिजे असं वाटतंय? 65 ते 70 धावसंख्या उभारली पाहिजे. टीममध्ये काही बदल केलाय की सेम स्क्वॉड? सचिन शिंदे येईन, 7 आउट. विशिंग ऑल दी बेस्ट. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघ नायक हस्तांदोलन करा. आपल्याला शुभेच्छा आहेत. तर टॉस अपडेट आहे. बाजारपेठ मित्रमंडळ लांजा या संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपली लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी tenniscricket.in वर. धन्यवाद. म्हणूनच यांना माहिती आहे कशा प्रकारे लढायचं. आपण पाहतोय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आपण पाहतोय ही चमचमती ट्रॉफी ज्यासाठी हा संघर्ष चाललाय. 4 दिवस जर पाहायला गेलं तर प्रत्येक संघाने मेहनत घेतले. 5वा दिवस म्हणजेच उद्याचा अंतिम दिवस आणि त्या दिवसामध्ये आपल्याला कळणार चॅम्पियन कोण या स्पर्धेचा. आतापर्यंत 3 संघांनी या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर आजचा 4था संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता असेल तो लकी 4था संघ जो सेमी फायनल साठी पात्र होईल. सुयश मोहिते आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला देखील पाहतोय. त्याच्या साथीला आहे महेश्वर. दीपराजचा पहिला चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. ओहो, एफर्ट साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. वाह, काय एफर्ट दाखवलाय, लाजवाब यश पाहायला मिळालेत. एक युवा खेळाडू आहे. या खेळाडूने देखील KKPL सारखी स्पर्धा म्हणजेच गावातली स्पर्धा गाजवली आहे आणि त्याचमुळे आज गावातल्या संघामध्ये त्याला स्थान मिळतंय. एक चांगला खेळाडू, एक चांगला बॅटर देखील आहे. पहा एफर्ट, पहा जबरदस्त. तो झेल टिपण्यासाठी संघर्ष त्याच्या माध्यमातून या एफर्ट साठी त्याच्यासाठी टाळ्या देखील झाल्या. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. यश विश्वासराव, त्याच्या अण्णावतच विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणार तो प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला देखील. दीपराजचा पहिला चेंडू, दीपराज जाधव, गौरव जाधव या 2 बंधूंनी या संघाला एक मजबूती दिली. कित्येक वर्ष या चेंडूवरती फटका खेळलाय. षटकार की चौकार, षटकार की चौकार, षटकार आलाय, षटकार आलाय. 6 धावेंसाठी हा फटका केला जातोय. खराब चेंडू टाकला, त्याच्यावरती आक्रमण केलंय. शॉट ऑफ पूल सक्सेसफुल झालाय. धाव फलकावरती फुल टॉस, प्रयत्न तर केला गेला, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन होतं तोपर्यंत सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 9 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत.
दीपराज जाधव ज्यासाठी ओळखले जातात ती ओळख दाखवावी लागेल. दीपराज एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने संघासाठी ओळखला गेला. आज ती विकेट टेकरची भूमिका बजावते, परंतु माहेश्वर आणि सुयश चांगली बॅटिंग करतायत. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, थोडंसं जर पाहायला गेलं तर जमिनीला समांतर हा चेंडू आणि म्हणूनच या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला नाही. या 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूमध्ये 9 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती तो फुल टॉस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर शॉर्टम पुल केला गेला, सक्सेसफुल षटकार आला. त्यानंतर तिसरा चेंडू हा फुल टॉस टाकला गेला, दुहेरी धाव तिथे आली. धीम्या गतीने टाकला, ओळखला, फटका केलाय आणि गौरवने तिथे चूक केली. थोडस नाराज असेल, त्याचे चेहऱ्याचे हावभाव सांगतायत थोडस चूक केले त्याने देखील. धावसंख्या 10 धावा फलकावरती जोडल्या जातात. आपण चुका करतायत, आपण अपोजिट संघाला कुठेतरी संधी देत आहे आणि संधी मिळाल्या तर त्या संधीचं सोनं कसं करायचं याचं थोडंसं प्लॅनिंग चाललंय. सुयश चांगली बॅटिंग करतायत. आज सुयशने का जर पाहायला गेलं तर प्रभावी कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी ज्या प्रकारे जी बॅटिंग केली होती ती काबिल तारीफ आहे. वैभव साथ लांजात सारख्या तगड्या संघाला या संघाने पराभूत केलं होतं. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका केला गेलाय, नो मॅच लँड मध्ये बॉल चाललाय, चौकार 4 धावेसाठी. चॅम्पियन ट्रॉफी 2026 ही ग्रामीणची स्पर्धा पाहण्यासाठी आमचे गुहागरीचे मित्र नगरसेवक अमरदीप परचुरे, प्रथमेश भागवत, केदार खाडे आणि प्रसन्न लोंडेजी इथे आलेले आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतोय. मी स्वरूप गुरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मान्यवरांचा अमरदीप परचुरे यांचा सत्कार करतील स्वरूपजी गुरव. यानंतर प्रथमेशजी भागवत साहेब त्यांचाही सत्कार करतील स्वरूप गुरव. यानंतर केदारजी खाडे साहेब, आणि यानंतर प्रसन्नजी लोंडे यांचा सत्कार करतील स्वरूपजी गुरव साहेब. परत एकदा या गुहागरातील आमच्या मित्रांचा हार्दिक स्वागत. येस, आपण लगेचच मॅच कडे देखील जातोय. मान्यवरांची उपस्थिती आहे आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला. चांगला चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, प्रयत्न कमलेशच्या माध्यमातून झालाय आणि चूक केले कमलेशने. झेल टिपण्याचा प्रयत्न केला भार्गव पाटील चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडस कमलेशने चूक केली. तो कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि म्हणूनच ती सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सुयश चांगली बॅटिंग करते, 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका देखील आलाय.
आणि पडूनच तो कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. विजयाची भूक आहे आणि ती भागवण्यासाठी तो प्रयत्न करतोय, त्या धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. आता पुन्हा एकदा चूक, चुकीला माफी नाहीये. चूक सातत्याने होते. कमलेश सातत्याने, कमलेश ने क्या कर दिया. श्याम वाककरांचा एक डायलॉग माझ्या डोळ्यासमोर आला. निश्चितच तूने क्या किया कमलेश, धोती को फाड़ कर तूने रुमाल कर दिया. चूक केले. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. एक विकेट जरूर आले. निशिकांत स्ट्राईक वरती वेगात टाकलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख गोलंदाजी केली. पहा या आधीच्या चेंडूवरती यस्टनचा वेध घेतला, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती फसवण्याचा प्रयत्न केला. चौथा चेंडू हा देखील चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या 16 धावा. पहिल्या चेंडूवरती यस्टनचा वेध जबरदस्त घेतला होता. वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, कुठल्याच स्पॉट वरून हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 16 धावा या षटकामध्ये धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलंय. पुन्हा एकदा भार्गव पाटीलने वसई विरार स्पर्धा सातत्याने गाजवली या खेळाडूने आणि नालासोपारा परिसरामध्ये सातत्याने चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे. मोठं क्रिकेट सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांनी पावलं टाकलेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा चूक झाली का? झाली. थोडस नाराज असतील क्षेत्ररक्षणावरती, कारण चांगली गोलंदाजी होते, त्यांना साथ लाभत नाहीये. परंतु प्रफुल्ल तावडे टाळ्यांचा गजर करतायत. चांगली गोलंदाजी केली आहे. मैत्री आहे या खेळाडूंमध्ये, कारण का सातत्याने चांगलं क्रिकेट हे खेळतायत. व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रफुल्ल तावडेचं देखील योगदान आहे. भार्गवने फक्त जर पाहायला गेलं तर 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली, म्हणजे धावसंख्येला कंट्रोल आणलंय. 2 षटकामध्ये 8च्या सरासरीने 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 63 धावांचा आपल्याला पाठलाग करायचंय. सध्याच्या घडीला राजापूर लांजा परिसरामध्ये एक नाव चर्चेमध्ये आहे. ते नाव आहे ते म्हणजे स्वरूप कदम. चांगले गोलंदाजी, सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूची देखील आली. चांगलं गोलंदाजीचं दायित्व या मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूचं राहिलं. या स्पर्धेमध्ये देखील प्रभावी कामगिरी. पहिला चेंडू खराब टाकलाय. पहिला चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर खराब टाकला होता, परंतु या चेंडूवरती धावा ज्या आहेत ते रोखले गेले. डॉट चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू थोडस खराब होता, थोडस वेगळ्या धाटणीचा हा चेंडू टाकला गेलाय, परंतु मी म्हणेन डॉट चेंडू आलाय चांगला असेल. मग अगदी वेगाने टाकलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी, फुलर लेनचा वापर केला आणि त्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. बीट केलं. फलंदाज जर वाटलं होतं आज चेंडू धीम्या गतीने येईल, कारण का पहिला चेंडू धीम्या गतीने टाकला होता, परंतु या चेंडूवरती वेग वाढवला आणि त्यानंतर बॅटची हलकीची कडानी लेग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धावफलकावरती ॲड झाली. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. रिकवर रन रेट वाढत चाललाय, त्याच्यावरती देखील लक्ष द्यावं लागेल. हा चेंडू पाहावं लागेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सातत्याने लिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर पहा शफल झाले, लिव्ह केला आणि तिथे डॉट चेंडू देखील आला. मी म्हणेन फटका खेळणं गरजेचं होतं, तो फटका खेळता आला नाहीये. खराब चेंडू टाकलाय, त्याच्यावरती प्रहार आणि या चेंडूवरती विकेट आली आहे. खराब चेंडू टाकलाय. पहा भार्गव देखील सांगतोय काय टाकलाय हा चेंडू. हा चेंडू खराब होता, परंतु त्याच्यावरती प्रहार झाला नाहीये. दुसरा फलंदाज असता तर षटकारच ठोकला असता.
करण रन रेट 6 आहे, रिक्वायर्ड रन रेट 19 आहे. हे फरक आहे तो रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय म्हणजे पराभवाचं अंतर आपण वाढवतोय या मॅच मध्ये. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. आपल्याला पाठलाग करायचा आहे 63 धावांचा आणि त्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. पराभव मोजू नका, प्रयत्न मोजा, कारण प्रयत्नांची संख्या वाढली की विजय आपोआपच जवळ येतो. या मॅच मध्ये ते विजयाचे पर्सेंटेज आपल्याला वाढवायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 19.71 आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका सजवला गेलाय. मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल तोपर्यंत धावफलकावरती आड झाले. फिकी चांगली केली आणि सिंगल धावफलकावरती आड झाली. या आधीचा चेंडू खराब टाकला होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि विकेट तिथे देखील आली, परंतु त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. भार्गवने सांगितले पहा इथे मार्गदर्शन करतोय तो देखील. वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, त्याच्यावरती इथे मात्र मोठा फटका, सिंगल धावफलकावरती आड झाली. धावसंख्येचं टोटल वाढतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यावरती या 19 धावा धावफलकावरती लागलेत. तीन षटकामध्ये 19 धावा फलकावरती लागलेत म्हणजेच हे 4थं षटक असणार आहे. चॅलेंजिंग षटक. यस, पंचांनी तो इशारा देखील दिलाय, सांगितलंय हे चॅलेंजिंग षटक आहे आणि त्या चॅलेंजिंग षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गौरव जाधव. पहिला चेंडू त्याच्या विरुद्धात फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सोडला गेलाय. नजर लागले क्षेत्ररक्षकांना. सातत्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये अपयश येत आहे. प्रयत्न तर सातत्याने करतायत, सोपी झेल सोडलेत आतापर्यंत. या चुक्या महागड्या ठरू शकतात. आपण आता सध्याच्या घडीला स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे, परंतु जर कमकुवत स्थिती असती तर याची किंमत मोजावी लागली असती. फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली, पुन्हा एकदा झेल सोडलाय. आतापर्यंतचा मला वाटतं हा 4था झेल असावा. कमलेशने 2 झेल सोडलेत. या चेंडूवरती रनआउटची विकेट आली आहे. रनआउट आले म्हणजेच धावा या चेंडूवरती रोखले गेलेत. प्रेक्षक म्हणतायत आम्हाला गणेश सुर्वेची बॅटिंग पाहायची आहे. गणेश सुर्वे यस कुरुंगचा सुपरस्टार आहे, त्याची बॅटिंग पाहायची आहे, त्यासाठी प्रेक्षक देखील थांबलेत. गणेश म्हणतायत यानंतर माझा धमाका पहा येणार आहे मी. यस, सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी कोण आलेत? नामदेव बॅटिंगसाठी ते देखील दाखल होतं. स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. रवी किरण देखील मैदानाच्या आतमध्ये जोडले गेलेत. सिंगल धाव फलकावरती जोडले गेल्या. मिड विकेटला तो फटका केला, सिंगल आले. हे चॅलेंजिंग षटक आहे आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये आपल्याला धावा किती करायचे? 14 धावा टार्गेट आहे आपल्या समोर. ते टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडू मध्ये फक्त फुल टॉस टाकलाय. फुल टॉस वरती वार केलाय. टोल वसूल झालाय का? नाही झालाय. ओहो, झेल जवळ जवळ सुटला होता, परंतु शेवटच्या क्षणी दुसऱ्या अट्टेमध्ये तो झेल टिपला गेलाय. मला वाटतं थोडीशी नजर लागली. दीपराज इथे झेल खाली आले होते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. म्हणतायत आम्हाला 2 वाजले तरी चालतील, आम्हाला एकाच खेळाडूची बॅटिंग पाहायची आहे. तो खेळाडू आहे गणेश सुर्वे. गण्या डॉन कधी येणार हे त्यांना पाहायचं आहे. त्यांनी बॅट घेतली हातामध्ये, तो सराव करतोय आणि म्हणतोय आता येणार या टेनिस क्रिकेट पटलावरचा राजा गणेश सुर्वे.
जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी कोण आलाय सुयोग जाधव एक लेफ्ट आर्म फलंदाज यांची देखील सातत्याने चर्चा असते कुरुंग परिसरामध्ये. मी पाहिलं या खेळाडूला KKPL ची स्पर्धा जी मानाची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळालंय. ग्रामीण पटलावरती तर या खेळाडूने अधिराज्य गाजवलंय परंतु आज या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन सारखं लढायचंय त्याला देखील. फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला जाईल का हा प्रश्न उत्तर आलंय नाही. आता ही मॅच झाल्यानंतर एक लिंबू घ्यावा लागेल आपल्याला. लिंबूचा खेळ महत्वाचा देखील आहे. थोडस जर पाहायला गेलं तर प्रेक्षक देखील म्हणतायत आज काय झालं यांना थोडस नजर लागले या संघाला. क्षेत्ररक्षण खराब करतायत. या चेंडूवरती शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल केलंय का हो केलाय. षटकार आलाय 6 धाब्यांसाठी. चेंडू 34ची आवश्यकता अजून देखील आहे. थांबायचं आहे याच षटकामध्ये. थोडस जर पाहायला गेलं तर ते टार्गेट अचीव झालं नाहीये म्हणजेच इथे धावसंख्येमध्ये वाढ देखील होईल. त्या टार्गेट मध्ये वाढ होईल. किती धावांचं टार्गेट असेल या 6 चेंडूमध्ये हे देखील पाहायचंय. ते टार्गेट डिस्प्ले केलेलं जाईल. सहा चेंडू 39ची गरज आहे. 24 बनवले गेलेत. या चेंडूवरती सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगल आले म्हणजेच काय तर धावसंख्या फक्त पुश केली जाणार आहे. या मॅच मध्ये आता रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलाय. 45च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेटने आपल्याला इथे धावफलक अलत ठेवायचं. विश्वास नव्हता स्वतःवरती आणि म्हणूनच ते मोठे फटके आले नाहीत. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा पुन्हा एकदा वापर केला त्याच्यानंतर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली परंतु मिडल ऑफ द बॅट तो फटका सजवला गेला नाहीये. धावा रोखल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26. 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती या 26वा 63 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये प्रफुल्ल तावडे असतील भार्गव पाटील चांगला स्टार्ट दिला होता या खेळाडूने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका आता झेल टिपला गेलाय. चांगल्या रीतीने झेल टिपला गेलाय. हलचल आता कोण आलाय. गण्या सुर्वे आलाय. डॉन गण्या सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एंट्री त्याची देखील झाली आहे. प्रेक्षक दर्शन बांदेकरचे फॅन आहेत तेवढेच फॅन याच्या देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये. गण्या सुर्वे डॉन गण्या सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती ज्याने मोठमोठे रेकॉर्ड केलेत असा खेळाडू. एक चांगले स्पॉन्सर देखील आहेत. गणेश सुर्वे स्ट्राइक वरती आपल्याला ते देखील पाहायला मिळतील. ओहो फटका जबरदस्त. टाळ्याचा गजर. वाह काय फटका केला. एकच मारला सॉलिड. आज ही रील देखील व्हायरल करतील ते. आज एडिटरला सांगतील आज ही रील व्हायरल करावी लागेल. का कोणाला मारलंय. दीपराजला मारलंय. दीपराजच्या विरोधात फटका केला गेला. गणेश याचे फॅन इथे वाट बघतायत त्याच्या एका षटकाराची. मोठा फटका धमाका. वाह परंतु फटका फसलाय. जर षटकार आला असता तर 1 वर्षभर दीपराजला हे ऐकावं लागलं असतं. षटकार तुझ्या विरोधात मी देखील मारलाय.
औपचारिकता राहिले 3600 आवश्यकता म्हणजेच आता फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. बॅटिंग साठी अनिकेत आलेत. लोअर फुल टॉस त्याच्या विरोधात आक्रमण सिंगल धाव फलकावरती ऍड नाही चौकार आलाय. या 4 धावा आल्या आणि धाव संख्येचं टोटल 31 वरती म्हणजेच मॅच जिंकले 32 धावांनी. अडलक खुरंग संघ परंतु कॉंग्रॅच्युलेशन विश्वदीप कोणगे संघ विजयाचा रथ कायम ठेवला. या संघाने म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. यानंतरच्या मॅच मध्ये जिंकणार संघ त्यांच्या विरोधात शेवटच्या मॅच साठी भिडणार आहे. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच कोण आहे? विश्वदीप कोणगे संघाचा षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे प्रफुल्ल तावडे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 14 चेंडू 29 धावांची ती बहारदार खेळी. थोडस प्रमोट केलं गेलं वरच्या स्थानी आणि त्या स्थानाला न्याय देणारी ती बॅटिंग पाहायला मिळाली. प्रफुल्ल तावडेच्या बॅटमधून 29 धावा आल्या. महत्वपूर्ण आल्या त्या धावा कारण का 32 धावांनी संघ अपोजिट संघ पराभूत झाला आणि 29 धावा त्यामधलं योगदान हे प्रफुल्ल तावडेचं महत्वाचं होतं. प्रफुल्ल यायचा